सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। संपूर्ण शहरामध्ये साधारणतः 135 कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात आहे आणि हे 135 कृत्रिम तलाव या 23 नैसर्गिक तलावांच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील। बावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे। कोरोना काळात साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी राज्य सरकार आणि नवी मुंबई पोलिसांच्या वतीने याआधीच दिशानिर्देश दिले आहेत। त्याचप्रमाणे गणेश उत्सव मंडळ, पोलीस विभाग आणि पालिका अधिकारी यांच्यामध्ये गणेश उत्सवाला घेऊन बैठक देखील पार पडली आहे। नवी मुंबई मनपा क्षेत्रात 23 पारंपरिक विसर्जन स्थळे आहेत पुढील प्रमाणे: बेलापूर 5, नेरूळ 2, वाशी 2, तुर्भे 3, कोपरखैरणे 3, घनसोली 4, ऐरोली 3, दिघा 1। पारंपरिक विसर्जन स्थळांव्यतिरिक्त कोविड-19 स्थितीची परिस्थिती विचारात घेता गर्दी टाळली जावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे या दृष्टीने 6 पट अधिक म्हणजेच 135 कृत्रिम तलाव विभागवार तयार करण्यात आले आहेत। 135 कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती। आता टाकूया एक नजर विभागवार पद्धतीने पालिकेद्वारे निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांवर। बेलापूर 15, नेरूळ 27, वाशी 16, तुर्भे 17, कोपरखैरणे 14, घनसोली 17, ऐरोली 22, दिघा 7। बेलापूर विभागातील कृत्रिम तलाव: यशवंतराव चव्हाण मैदान, सेक्टर 19, नेरूळ। दारावे तलावाजवळ गणेश मंदिरासमोरील मोकळी जागा, दारावे गाव। महात्मा ज्योतिबा फुले उद्यान, सेक्टर 40, नेरूळ। राधाकृष्ण गार्डनच्या आतील बाजूस सेक्टर 25, नेरूळ। इन्कम टॅक्स कॉलनी येथील MSc विद्यालय D51 घराजवळील मोकळे मैदान, सेक्टर 21-22, CBD बेलापूर। सुनील गावस्कर मैदान, सेक्टर 9N, CBD बेलापूर। स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, सेक्टर 8, CBD बेलापूर। DY पाटील स्कूल, सेक्टर 4, CBD बेलापूर। सरोवर विहारच्या कोस्ट गार्डच्या बाजूला, सेक्टर 11, CBD बेलापूर। बाल विकास शाळेजवळ, सेक्टर 19-20, बेलापूर। प्लॉट क्रमांक 140, होंडा शोरूम जवळील भूखंड, सेक्टर 50, नेरूळ। श्री गणेश मैदान उद्यान, सेक्टर 48, नेरूळ। नवी मुंबई महानगरपालिका बस डेपो, सेक्टर 44, नेरूळ। गावदेवी मैदान, करावे गाव। नवी मुंबई महानगरपालिका खेळाचे मैदान, सेक्टर 46A, नेरूळ। नेरूळ विभागातील कृत्रिम तलाव: गावदेवी मैदान, टिंबर मार्केट, सेक्टर 1, नेरूळ। चिंचोळी तलावालगतचे उद्यान, नेरूळ। गावदेवी मैदान, सेक्टर 23, जुईनगर, 2 ठिकाणी। शाळेचे मैदान, सेक्टर 23, जुईनगर। गणेश मैदान, सेक्टर 25, जुईनगर, 2 ठिकाणी। नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान जवळील पार्किंगची जागा, सेक्टर 4, नेरूळ। नवी मुंबई महानगरपालिका शाळा मैदान, सेक्टर 14, कुक्षेत, नेरूळ। रामलीला मैदान, सेक्टर 12, नेरूळ, 2 ठिकाणी। नवी मुंबई महानगरपालिका शाळा मैदान, सेक्टर 6, सारसोळे, 2 ठिकाणी। नरवीर तानाजी मालुसरे मैदान, सागरदीप सोसायटी जवळ, सेक्टर 6, नेरूळ। भूखंड क्रमांक 7 व 8 पार्किंग भूखंड, सेक्टर 29, नेरूळ। शिरवणे शाळा मैदान, कला केंद्र, सेक्टर 1, शिरवणे। तुलसी मैदान, सेक्टर 9, नेरूळ, 2 ठिकाणी। नूतन मराठी शाळा मैदान, सेक्टर 19, नेरूळ। श्री चक्रधर स्वामी उद्यान, सेक्टर 19, नेरूळ। गावदेवी मैदान, तेरणा शाळेजवळ, सेक्टर 10 साठी, सेक्टर 12, नेरूळ, 2 ठिकाणी। कोळीवाड्याजवळील मैदान, सेक्टर 16A, नेरूळ। झोटिंगदेव मैदान, सेक्टर 26, नेरूळ, 2 ठिकाणी। मदर टेरेसा उद्यान, सेक्टर 19, नेरूळ। नवदुर्गा सोसायटी समोरील मोकळी जागा, सेक्टर 19A, नेरूळ। वाशी विभागातील कृत्रिम तलाव:
सुभाषचंद्र बोस मैदान सेक्टर 1A वाशी, जागृतेश्वर तलावाजवळील पार्किंग प्लॉट सेक्टर 8 वाशी, जागृतेश्वर तलावाजवळील उद्यान सेक्टर 7 वाशी, NMSA मैदानाजवळ सेक्टर 6 वाशी, प्रेमनाथ पाटील चौक वाशी गाव, टाटा गार्डन सेक्टर 9A वाशी, संभाजीराजे मैदान सेक्टर 9 वाशी, जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान हॉस्पिटल जवळ सेक्टर 10A वाशी, स्वर्गीय सीताराम भगत सी बीच मार्ग वाशी गाव, प्लॉट क्रमांक 196 तरण तलाव सेक्टर 11 व 12 वाशी, खेळाचे मैदान भूखंड क्रमांक 199 सेक्टर 28 वाशी, राजीव गांधी गार्डन सेक्टर 29 वाशी, पालवे गार्डन सेक्टर 14 वाशी, मनीषा विद्यालय सेक्टर 15-16 वाशी, MTNL इमारतीलगत रिक्षा स्टँड जवळ सेक्टर 16A वाशी, बाबू गेनू मैदान सेक्टर 17 वाशी, तुर्भे विभागातील कृत्रिम तलाव, गावदेवी मैदान कोपरी गाव, विवेकानंद शाळा मैदान सेक्टर 26 कोपरी, पुढारी भवनच्या जवळील मोकळी जागा भूखंड क्रमांक 34 सेक्टर 30 सानपाडा, रामतणू मैदान सेक्टर 22 तुर्भे गाव, गणेश मैदान सेक्टर 20 तुर्भे, तुर्भे रेल्वे स्टेशन वाहनतळ परिसर ठाणे बेलापूर रोड, बगाडे कंपनी समोरील रस्त्यालगतची मोकळी जागा इंदिरानगर, गौरी कॉरी मैदान तुर्भे स्टोर, भूखंड क्रमांक 7 शांताबाई सुतार उद्यान TTC D ब्लॉक तुर्भे, अंजुमन इस्लाम शाळेच्या मागील मैदान सेक्टर 21 तुर्भे, गणपतीपाडा बुद्ध विहार जवळ तुर्भे, गावदेवी मैदान सेक्टर 5 ट्राय सिटी टॉवर समोर सानपाडा, DY पाटील मैदान भूखंड क्रमांक 39 सेक्टर 10 सानपाडा, बाबू गेनू मैदान भूखंड क्रमांक 1 सेक्टर 8 सानपाडा, खेळाचे मैदान भूखंड क्रमांक 16C सेक्टर 14 सानपाडा, भूखंड क्रमांक 14 जयपुरियार शाळेच्या बाजूला सेक्टर 18 सानपाडा, झाशीची राणी मैदान भूखंड क्रमांक 3 सेक्टर 9 सानपाडा, कोपरखैरणे विभागातील कृत्रिम तलाव, चिंचेच्या झाडा शेजारी असलेले मैदान अडवली भूतावली, शाळेजवळील मैदान हनुमान नगर महापे, शाळेचे मैदान पावणेगाव सेक्टर 19 धरण तलाव मंदिराच्या बाजूला, क्रांतिसिंग नाना पाटील उद्यान सेक्टर 14 कोपरखैरणे, संतोषी माता मंदिराजवळचे मैदान सेक्टर 19 कोपरखैरणे, सेक्टर 20 खेळाचे मैदान कोपरखैरणे, भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखैरणे, कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदान सेक्टर 15 ते 18 कोपरखैरणे, खेळाचे मैदान सेक्टर 1 ते 4 कोपरखैरणे, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील मैदान सेक्टर 5 ते 8 कोपरखैरणे, भूखंड क्रमांक 14 सेक्टर 11 रिलायन्स फ्रेश समोर महानगरपालिकेची मोकळी जागा, दीनानाथ महात्रे मैदान सेक्टर 12A बोनकोडे कोपरखैरणे, CBSE शाळा क्रमांक 94 चे मैदान सेक्टर 11 कोपरखैरणे, घनसोली विभागातील कृत्रिम तलाव, साईबाबा नगर, गगनगिरी महाराज मैदान गौतम नगर, आंबेडकर नगर, शाळा क्रमांक 47 चे मैदान रबाळे, सेक्टर 23 चे मैदान घनसोली, सम्राटनगर पाण्याच्या टाकीसमोरची मोकळी जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदान, शाळेचे मैदान तळवली गाव, कर्जुआई मंदिर तळवली येथील मोकळी जागा, सेक्टर 21 चे मैदान घनसोली, गुणाली तलावाच्या बाजूची मोकळी जागा सेक्टर 8 घनसोली, शाळा क्रमांक 42 चे मैदान घनसोली गाव, शेतकरी शिक्षण संस्थेचे मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 31 सेक्टर 6 येथील मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 13 सेक्टर 7 येथील मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 6 सेक्टर 9 येथील मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 24 सेक्टर 3 सेंट्रल पार्कच्या शेजारी घनसोली, पोलीस स्टेशन सेक्टर 4 शेजारील भूखंड घनसोली, ऐरोली विभागातील कृत्रिम तलाव, चिंचपाडा शाळेचे मैदान 2 ठिकाणी, यादवनगर येथील नवीन शाळेचा भूखंड, शिव कॉलनी येथील मैदान सेक्टर 1 ऐरोली, सेक्टर 20 येथील गावदेवी मैदान 2 ठिकाणी, ऐरोली नाक्यावरील तलाव, ऐरोली सेक्टर 20 खाडी तलाव, भूखंड क्रमांक 85 सेक्टर 20B जवळील शाळेचे मैदान ऐरोली, स्वर्गीय आनंद दिघे मैदान सेक्टर 3 ऐरोली, ज्ञानदीप शाळेचे मैदान सेक्टर 2 ऐरोली, सुशीलादेवी देशमुख शाळेचे मैदान सेक्टर 4 ऐरोली 2 ठिकाणी,
सरस्वती शाळेच्या बाजूला भास्कर घाडी मैदान सेक्टर 5 ऐरोली, राधिकाबाई मेघे शाळेचे मैदान सेक्टर 16 ऐरोली, कैलासवासी श्री RR पाटील मैदान सेक्टर 15 ऐरोली, सेक्टर 10 पाण्याच्या टाकीजवळील मैदान ऐरोली, सेक्टर 9 स्मशानभूमीच्या पाठीमागील मैदान ऐरोली, सेक्टर 8 मझीदून शाळेजवळील मैदान ऐरोली, सेक्टर 6 व 7 येथील महापालिका काचेच्या शाळेचे मैदान ऐरोली, सेक्टर 8 गणपती बाप्पा चौक येथील मैदान ऐरोली, दिवागाव तलाव, दिघा विभागातील कृत्रिम तलाव, हिंदमाता शाळा मैदान दिघा गाव, साईबाबा मंदिर समोर दिघा तलावाजवळ, OS1 भूखंडालगतची मोकळी जागा साठेनगर, स्वामी विवेकानंद शाळेसमोरील मैदान ईश्वरनगर, पेट्रोल पंप समोरील मोकळी जागा गणपतीपाडा, रावली मिक्स कंपनी समोर विष्णुनगर दिघा, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय समोरील मैदान इलठणपाडा. कृत्रिम तलावाविषयी अधिक माहिती देताना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की तलाव विजन अंतर्गत 14 तलावांमध्ये श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गॅबियन वॉलची रचना करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने शहरामध्ये 23 तलाव आहेत. या तलावांमध्ये श्री गणेशाचं विसर्जन केलं जातं. त्या ठिकाणी आपण गॅबियन टाईप बंधारे बांधलेले आहेत, जेणेकरून एक तलावाचा पोर्शन आयसोलेट करून त्या ठिकाणी विसर्जन करून इको फ्रेंडली पद्धतीने किंवा कमीत कमी हानी कशी होईल अशा पद्धतीने आपण विसर्जन करण्याचा प्रयत्न करतो. पुढे त्यांनी असेही सांगितले की कोविडची स्थिती पाहता यावर्षी पालिकेने 23 तलावांवर अवलंबून न राहता 135 कृत्रिम तलावांचे निर्माण केले आहे. तर यावेळी कोविडच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे की फक्त या 23 तलावांपुरतं विसर्जनाचे स्थळ मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरामध्ये साधारणतः 135 कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात आहे. आणि हे 135 कृत्रिम तलाव या 23 नैसर्गिक तलावांच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील. या सर्व तलावांची निर्मिती श्री गणेशाचं आगमन होण्याच्या दिवशीच आपली पूर्ण तयार झालेली असेल, जेणेकरून 1.5 दिवसाच्या गणपतीचं जे विसर्जन आपलं होणार आहे दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी सुद्धा ह्या तलावाचा लाभ नागरिकांना घेता येईल. आपण या तलावाची निर्मिती कोविडच्या पार्श्वभूमीवरती केलेली आहे, कारण नैसर्गिक तलावावरती विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ती गर्दी विखुरण्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती याची मदत होईल. आणि त्याच पद्धतीने या 135 तलावांच्या माध्यमातून एक आपला इको फ्रेंडली पद्धतीने गणेश विसर्जन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोनमधील मूर्ती विसर्जनबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की कंटेनमेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाच्या वतीने मूर्ती संकलित केल्या जातील आणि सुयोग्य रीतीने विसर्जन देखील केले जाईल. कोविडच्या पार्श्वभूमीवरती काही आपल्या शहरामधील भाग हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. कंटेनमेंट झोनच्या बाबतीमध्ये त्या कंटेनमेंट झोनच्या बाहेर महानगरपालिकेच्या माध्यमातून मूर्ती संकलन केलं जाईल आणि ते मूर्ती संकलन करून विधिवत श्री गणेशाचं विसर्जन कशा पद्धतीने करता येईल ह्याची व्यवस्था महानगरपालिकेकडून केली जाईल. ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज.